5 तारखेला पर्यावरण दिन, जागतिक पर्यावरण दिन साजरा होत आहे. त्याचं औचित्य साधून आम्ही दापोली पंचायत समितीच्या वतीने दापोली नगरपंचायत असेल किंवा आपल्या सगळे हॉटेल व्यावसायिक असतील, सामाजिक संस्था असतील आणि आमचे पंचायत समितीचा संपूर्ण सगळे विभाग, सरपंच आणि यांच्या सगळ्यांच्या वतीने, सामाजिक संस्था असतील यांच्या सगळ्यांच्या वतीने आज आपण एक 7 ते 9 आज दिनांक 2 तारखेला एक स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं होतं. स्वच्छता मोहिमेचं आयोजन करत असताना आज आपण पाहतोय तर प्रमुख 6 रस्ते जे दापोली शहरातून ग्रामीण भागामध्ये जातात किंवा ग्रामीण भागातून दापोली शहरामध्ये येतात, त्या दापोली शहराच्या दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक बॉटल, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि असं काही प्रचंड घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि म्हणून मग आम्ही पंचायत समितीच्या पुढाकाराने आम्ही ही स्वच्छता मोहीम श्रमदानाने एक 2 तासासाठी स्वच्छता मोहीम घेतली. मला वाटतं की आज आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात, आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी घेतलेला आहे. आणि निश्चितच आज आता इथून एक 2 तासानंतर आपण दापोली पाहिली तर निश्चित ह्या 2-4 किलोमीटरचा परिसर हा स्वच्छ झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही तसा तो अनुभव घेतलेला आहे. आणि एकंदरीत संपूर्ण जी काही यंत्रणा ज्याचं नियोजन झालेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे सगळ्यांनी कामकाज आपापल्याला जी जबाबदारी दिली होती ती सगळ्यांनी आज पार पाडताना दिसत आहे. मी सगळ्यांना तो धन्यवाद देत असताना ग्रामस्थांनी देखील याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेऊन, सहभाग घेऊन ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच भविष्यामध्ये देखील आज आम्ही स्वच्छता मोहीम घेऊन इथं थांबणार नाही, तर भविष्यात अशाच प्रकारच्या स्वच्छता मोहीम घेऊन भविष्यात अस्वच्छ दापोली राहणार नाही या बाबतीत सुद्धा काही उपाययोजना करता येतील का, यासाठी देखील आम्ही पंचायत समितीने आणि आपल्या सगळे सामाजिक संस्था असेल यांच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न करतोय, त्याच्यावरती उपाययोजना करतोय. मी सगळ्या सहभागी झालेल्या सगळ्या यंत्रणेला मी धन्यवाद देतो. आणि अशीच सुंदर दापोली, स्वच्छ दापोली आपण भविष्यात देखील ठेवूया